भुजबळ बोलतात. त्याच्यामध्ये मला वाटतं की निश्चितपणे जे आहे आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, एक इतिहास माहिती असायला पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला. मंडल आयोगाच्या अगोदर वेगवेगळ्या राज्यांनी आपापल्या परीनं वेगवेगळ्या समाजांना आरक्षण दिलं. त्यावेळी बी डी देशमुख कमिटी फार वर्षापूर्वी नेमली. मराठा समाजाला द्यायचं की नाही त्यांनी सुद्धा सांगितलं देता येणार नाही. कालेलकर हे आणखी तुम्हाला 340 जे कलम आहे संविधानातलं, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हा ओबीसी समाज ज्याच्यामध्ये आज देशामध्ये हजारो जाती आहेत, आपल्या इथे 374 जाती आहेत. हा अतिशय गरीब आहे, अडचणीतला आहे. त्यांची माहिती गोळा करा, आयोग निर्माण करा आणि यांना आरक्षण द्यायला पाहिजे. 341 मध्ये त्यांनी दलित समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगितलं. 342 मध्ये आदिवासी समाजाला द्या म्हणून सांगितलं. 1.5-2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा भारत सरकारनं आयोग नेमला नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये त्यांनी जी 3-4 कारणं लिहिली, त्याच्यामध्ये हे एक प्रमुख कारण होतं की मी सांगून सुद्धा या गरीब समाजासाठी आयोग नेमला गेला नाही. मग कालेलकर आयोग नेमला. कालेलकर आयोगाने सांगितलं की हो, यांना मदत केली पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे. तो आयोग राष्ट्रपतीला त्यावेळेला देण्यात आला आणि मंत्रिमंडळाला. आता मी त्यात जात नाही, तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला कोणाचे मंत्रिमंडळ होतं आणि कोण राष्ट्रपती होते. तो गेल्यानंतर त्यांना परत कालेलकरांना सांगण्यात आलं, ये आपने ऐसा क्यों किया, गलत किया. त्या कालेलकरांनी अगोदर पाठवलेला जो होता आयोग, तो त्यांचा अवॉर्ड द्यायला पाहिजे, त्यात त्यांनी स्वतःचं पत्र लिहिलं की हे जरी असलं तरी मला स्वतःला असं वाटतं देऊ नये. अरे वा, देऊन झाल्यानंतर म्हणतो देऊ नये. लढा चालू राहिला. हा लढा आजचा नाही आहे, स्वातंत्र्यापासूनचा लढाई ही सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे संविधानापासूनच. आणि मग मंडल आयोग निर्माण झाला. मंडल आयोग त्याचा सुद्धा अहवाल आला. 10 वर्ष तो सुद्धा दाबून ठेवण्यात आला भारत सरकारकडून. आणि ज्या वेळेला व्ही.पी. सिंग साहेब प्रधानमंत्री होते त्यावेळेला तो आयोग त्यांनी बाहेर काढला आणि सांगितलं की हा रिपोर्ट, हा कमिशनचा रिपोर्ट मी मान्य करत आहे आणि ओबीसींना आरक्षण देत आहे. त्यावेळेला मी त्यांचं स्वागत केलं. मला वाटतं 7 जून वगैरे याची काहीतरी तारीख असावी, आता आठवत नाही. पण त्या दिवशी लोकसत्ता पण सगळ्या पेपरला आलं मुंबईच्या की भुजबळांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यावेळेला मी शिवसेनेचा आमदार होतो, महापौर होतो, दुसऱ्यांदा आमदार होतो. मी अभिनंदन केलं, वर्तमानपत्र छापून आलं आणि तिथे जे आहे बाळासाहेब ठाकरे आणि आमचे मतभेद व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर वाढत गेलं ते. आता मी ती फार मोठी कथा मी सांगत नाही, पण मी नंतर ठरवलं
की एकाच ठिकाणी बाळासाहेब एक बोलणार आणि मी एक बोलणार, हे काय बरोबर होणार? त्यांचं म्हणणं काय होतं की पोटाला जात नाही, आर्थिक विषयावर आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाचा ढाचा जो पाया आहे तो आर्थिक विषयावर नाही, तो सामाजिक मागासलेपणावर आहे. आणि समजा आर्थिक आपण मान्य केलं, आज एक समजा हे मुंडे ह्या गरीब आहे म्हणून त्यांना आरक्षण दिलं, उद्या त्यांनी चांगला धंदा केला आणि श्रीमंत झाले, मग आरक्षण काढायचं. ते शेजारी आहे, ते फार श्रीमंत आहेत, दुर्दैवाने धंद्यामध्ये खोट आली, मग ते म्हणतील मला नव्हतं ते द्या आरक्षण. आणि मग किती वेळा काढायचं आणि किती वेळा द्यायचं हे आरक्षण? आरक्षण मुळात हे आहे की 5000 वर्षापासून जे जे समाज पिसलेले आहेत, दबलेले आहेत, त्यांना आरक्षण. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आमची लेकरं बाळा काय करतील? हो, तुमची लेकरं बाळा, त्यांना सुद्धा आमचं प्रेम आहे. 2 पैसे त्यांना मिळाले पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं म्हणणंच आहे. पण त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. ओबीसी आरक्षण, दलित आरक्षण, आदिवासी, हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हा 13% दलित समाजाला आरक्षण आहे, बरोबर? कितीतरी SP, कमिशनर, कलेक्टर, फार मोठे मोठे अधिकारी झाले. आजही झोपडपट्ट्यातून गेलं तर कोण राहतंय बाबांनो? दलित समाजच राहतोय, एवढ्या वर्षांनंतर सुद्धा. झाले का ते श्रीमंत? पण आता समज करून दिलेलं आहे, आरक्षण तुम्हाला मिळालं की ताबडतोब सगळ्यांना नोकऱ्या. अरे 20 लाख नोकऱ्या टोटल 19 लाख, त्याच्यामध्ये 2-3% लोक दरवर्षी रिटायर्ड होतात, तेवढेच भरायचे. किती वाट्याला येतील तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये? दलित, ओबीसी, तुमचे काय ते न भटके, विमुक्त, आपले आदिवासी. पण एक समज करून दिला, आमचे लेकरं बाळा, शब्द म्हटलं की बरं लेकरं बाळा. आणि बाबा तुमची लेकरं बाळा आहेत तशी ह्या गोरगरीब जनतेची सुद्धा लेकरं बाळा आहेत. त्यांची काय कुत्री मांजर आहेत का रे? ही गरिबी सगळीकडेच आहे. पण तो गरिबी हटवण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन वेगवेगळे कार्यक्रम देते आहे. शेतकऱ्यांच्या ज्या सुखसोयी त्या देत आहेत, कष्टकऱ्यांच्या देत आहेत. पण त्याचबरोबर शिक्षणासाठी ज्या वेळेला मराठा पुढे मध्ये आणखीच मला सांगतो, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोर्टामध्ये गेलं, कोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलं. 9 जजेस सन्माननीय सुप्रीम कोर्टाचे, त्यांच्या पुढे गेली केस. त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं आरक्षण बरोबर आहे, 27% आरक्षण द्या. 54% ओबीसींची संख्या आहे. 1931 साली ब्रिटिशांनी जनगणना केली. मंडल त्यांनी पण सांगितलं ह्या देशात 54% ओबीसी आहेत. ओबीसी म्हणजे एक जात नाही, अनेक जातींचा समूह आहे. अदर बॅकवर्ड क्लास, वर्ग. मराठा एक जात. ओबीसी 374 जाती महाराष्ट्रात आहे. देशामध्ये हजारो जाती आहेत. आणि या महाराष्ट्रापासून आज महाराष्ट्रात 54% आहेत. बिहारमध्ये जाती गणना केली 63% निघाले. म्हणून आम्ही म्हणतो करा जात गणना करा. 2010ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, समता परिषद. सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सरकारला सांगितलं, काय म्हणणार? समीर भाऊ भुजबळ त्यावेळेला खासदार होते. त्यांना सांगितलं तू पार्लमेंटमध्ये उभं राहा आणि बोल. ते उभे राहिले. गोपीनाथराव मुंडे त्यांच्या जोडीला आले.
मग दोघांनी मिळून सगळे जे आहेत यादव वगैरे अमुक तमुक सगळे जे आहेत शरद यादव पासून लालू प्रसाद यादव असतील मायावती जे जे कोण होते मुलायम सिंग वगैरे सगळे एकत्र झाले. तर समता परिषदेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते छगन भुजबळ आणि पुन्हा एकदा त्यांनी आरक्षणावरून निघालेल्या GR संदर्भात भाष्य केलेलं आहे. आणि आता अन्य काही घडामोडींचा पुन्हा एकदा वेगवान आढावा घेऊया.